हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मुंबईवाला चॅनलवर। आज आपण बघणार आहोत आपल्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनाचे जीवनातील महत्त्व। आज पैसा तर सर्वच जण कमवतात, पण आज श्रीमंत आणि फायनान्शियली फ्री तेच लोक आहेत जे आपल्या पैशाचा कुठे खर्च होतो, किती खर्च होतो आणि त्याची गुंतवणूक कशी आणि कुठे केली जाते इत्यादी सर्व बाबींचा हिशोब ठेवत असतात। तसे पाहायला गेले तर आपण जो दिवस रात्र कष्ट करून पैसा कमवतो तो योग्य कार्यासाठीच, योग्य ठिकाणीच आणि आपल्या आवश्यक गरजा भागवण्यापुरताच खर्च व्हावा अशी आपली प्रत्येकाची मनापासून इच्छा असते। कारण आपल्यापैकी कोणालाही आपल्या कष्टाचा पैसा वायफळ खर्च झालेला चालत नसतो। म्हणून आज बहुतेक जण आपला पैसा कुठे, किती आणि कसा खर्च होतो आहे, त्यात किती पैशांची बचत होत आहे, किती पैसे दीर्घकाळासाठी गुंतवले जात आहेत हे जाणून घेण्यासाठी, तसेच या सर्वांचा हिशोब ठेवण्यासाठी आर्थिक नियोजन म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग या महत्त्वाच्या संकल्पनेचा वापर करत असतात। पण भारतात अजूनही खूपच कमी असे लोक आहेत जे आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणतात आणि आर्थिक नियोजनाकडे अधिक लक्ष देतात। कारण इतर देशामध्ये जेवढी आर्थिक नियोजनाविषयी जागरूकता आहे मित्रांनो, तेवढी जागरूकता भारतात अजून नाही। याला कारण पैसे कमवण्याचा विचार आपण सर्वच जण करतो, पण कमावलेल्या पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे, तो कुठे आणि कसा खर्च करायचा, त्याची गुंतवणूक कुठे करायची याचा फारसा विचार आपण करत नाही। आर्थिक नियोजनाविषयीचे हेच अज्ञान दूर करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या महत्त्वाच्या संकल्पनेविषयी सविस्तरपणे माहिती देणार आहे। मित्रांनो, ज्यात आपण आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग कशाला म्हणतात, आर्थिक नियोजन कसे केले जाते, आर्थिक नियोजन का केले जाते, आर्थिक नियोजनाचे फायदे कोणकोणते असतात इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा विचार करणार आहोत। चला तर मग क्षणाचाही विलंब न करता आज आपल्या या व्हिडिओमध्ये मुख्य विषयाकडे वळूया। पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। मी फायनान्शियल प्लॅनिंग, आपली सॅलरी कशी, आपल्या जीवनामध्ये अमीर आपण श्रीमंत कसे बनू असे व्हिडिओज मी घेऊन येत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा। चला मग वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। मित्रांनो, आर्थिक नियोजन ही आपल्या कमवलेल्या पैशाची योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया आहे। मित्रांनो, आर्थिक नियोजन कसे केले जाते? आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्त्वाचा भाग बचत आणि गुंतवणूक हा आहे। म्हणजेच जर आपण पुढील 5 ते 10 वर्षानंतर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचे असेल, म्हणजे फायनान्शियल फ्रीडम प्राप्त करायचे असेल, तर त्यासाठी आजपासून आणि किती पैशांची बचत आणि गुंतवणूक करायला हवी याचे एक निश्चित नियोजन करणे होय। आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याकरिता आपल्याला एकूण किती पैशांची आवश्यकता आहे हे आपण आधी यासाठी ठरवून घ्यायला हवे। म्हणजेच किती वय होईपर्यंत आपल्याकडे किती पैसा असायला हवा आणि तेवढा पैसा प्राप्त करण्यासाठी आपण कुठे गुंतवणूक करायला हवी। जे थोडक्यात आपले गुंतवणुकीचे एक निश्चित उद्दिष्ट आपणास माहीत असणे गरजेचे आहे, कारण त्यानुसार आपले किती काळासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करावी लागणार आहे हे ठरवायचे असते। गुंतवणुकीची अनेक ध्येय अनेक असू शकतात, ज्यात मुलामुलीच्या शिक्षणाचा खर्च, म्हातारपणासाठी पैशांची बचत, मुलीच्या आणि मुलाच्या लग्नासाठी भविष्याचा खर्च, भविष्यात एखादी कार विकत घेण्याचे स्वप्न, स्वतःचा फ्लॅट विकत घेण्याचे स्वप्न, अशा अनेक उद्दिष्टांचा समावेश होत असतो। त्याचसोबत सध्या आपल्या कुठल्या बँक खात्यात किती पैसे सेव्ह आहेत, आपल्यावर एखाद्या बँकेचे कर्ज आहे का आणि असेल तर ते फेडायला किती दिवस अजून लागणार आहेत हे देखील बघायला हवे। आपले गुंतवणुकीचे ध्येय ठरवलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी आपण आजपासून रोज किती पैशांची बचत तसेच दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायला हवी, ह्या गोष्टींचा आपण आर्थिक नियोजन करताना विचार करणे फार गरजेचे आहे। जसे की आर्थिक नियोजन करत असताना आपण पुढील गोष्टी करायला हव्यात। कमाई आणि कमाईची साधने किती आणि कोणकोणती आहेत ती आधी बघा। आधी पैशांची बचत करणे, पैशांची गुंतवणूक करणे, इमर्जन्सी फंड तयार करणे, महत्त्वाच्या विमा पॉलिसी विकत घेणे, प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवणे, अनावश्यक खर्च टाळणे, आवश्यकता भासल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे आणि आरोग्याची काळजी घेणे। आरोग्याची काळजी घेणे हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुमचं आरोग्य नाही तर तुमचं पैसा काहीच कामाचा नाही। मित्रांनो, पुढची गोष्ट बघूया। कमाई आणि कमाईची साधने किती आणि कोणकोणती आहेत ते आधी बघणे। आर्थिक नियोजनाचा पहिला भाग म्हणजे आपली कमाई किती आहे हे बघणे, कारण आपली कमाई कमी असेल आणि खर्च जास्त असेल तर आपल्याला पाहिजे तेवढी बचत आणि गुंतवणूक करता येत नसते। म्हणून आपण आपली कमाई किती आहे
त्या कमाईची साधने, माध्यमे कोणकोणती आणि किती आहेत हे देखील बघणे फार गरजेचे आहे. आता पुढची गोष्ट बघूया. आधी पैशांची बचत करणे. आपल्याला प्रत्येकाला सवय असते की सॅलरी तसेच इन्कम आल्या आल्या पहिले आपले खर्च करायचे, मग थोडेफार उरल्यावर सेव्हिंग करायची. याने आपल्याला पाहिजे तेवढी पैशांची बचत करता येत नसते. म्हणून आधी आपण बचत करूया आणि मग खर्च करूया, ह्या नियमाचे पालन करायला हवे. पुढची गोष्ट, पैशांची गुंतवणूक करणे. आपण सर्वच जण नाही, एवढेच नाही तर आर्थिक नियोजनाचे ज्ञान नसलेले शाळेत जाणारी लहान मुले सुद्धा आपला एक छोटासा गल्ला तयार करून पैशाची बचत करत असतात. अडीअडचणीमध्ये आपण सर्वच जण पैशांची बचत करत असतो, पण आपल्यातील खूप कमी जण असतात जे पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असतात. बचत केल्याने आपण वर्तमानातील तात्पुरत्या स्वरूपाचा खर्च तर भागवू शकतो, पण भविष्याची मोठी मोठी आर्थिक ध्येये, मुलामुलीच्या शिक्षणाचा खर्च, म्हातारपणासाठी पैशांची बचत, मुलामुलींच्या लग्नासाठी भविष्यात करायचा खर्च, भविष्यातील एखादी कार विकत घेण्याचे स्वप्न, स्वतःचा फ्लॅट विकत घेण्याचे स्वप्न, ह्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक हाच एकमेव पर्याय आहे आपल्याकडे हाच पर्याय असतो मित्रांनो. कारण गुंतवणुकीकडे आपल्याला आपल्या पैशावर कंपाऊंडिंग इंटरेस्ट प्राप्त होत असतो, म्हणजे आपल्याला व्याजावर व्याज भेटत असते, जो खूप अधिक असतो आणि दिवसेंदिवस त्यात वाढ देखील होते. मित्रांनो, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणुकीसाठी हे पर्याय तुम्ही चूज करू शकता. जसे की FD, यात फिक्स इंटरेस्ट प्राप्त होतो. RD, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, SIP, रिअल इस्टेट, प्रॉपर्टी आणि विविध सरकारी योजना असतात. यामध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक करू शकता. पुढची गोष्ट, एमर्जन्सी फंड तयार करणे. मित्रांनो, समजा आपण एखादी नोकरी करतो आहे आणि ती नोकरी आपण अचानक गमावली, तर जोपर्यंत आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार एक चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त होत नाही, तोपर्यंत खर्च भागवण्यासाठी आपल्याकडे एक एमर्जन्सी फंड बाजूला असणे गरजेचे आहे. एमर्जन्सी फंड हा अचानक काही आर्थिक अडीअडचण आल्यावर तसेच दवाखान्याच्या वैद्यकीय खर्च उद्भवल्यास आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी फार गरजेचा असतो. तसेच जर आपण एखादी नोकरी करतो आणि ती नोकरी आपल्याला करायची नाही आणि स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर जोपर्यंत आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार एक चांगले इन्कम आपण करतो आहे, त्या व्यवसायातून येणे सुरू होत नाही, तोपर्यंत घरातील खर्च भागवण्यासाठी आपल्याकडे 6 महिन्याचा तरी एक एमर्जन्सी फंड बाजूला असणे गरजेचे आहे. पुढची गोष्ट आहे महत्त्वाच्या विमा पॉलिसी विकत घेणे. आपल्याला आयुष्याचा आज काहीच भरवसा राहिला नाही. कधी कोणाला काय होईल काही सांगता येत नाही. कधी आरोग्यविषयक कोणती समस्या निर्माण होईल हे देखील आपण सांगू शकत नाही. म्हणून आज आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे इन्शुरन्स विकत घेणे फार गरजेचे आहे. जसे की हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि खूप काही असे इन्शुरन्स असतात. कारण जेव्हा आपणास आरोग्यविषयक कुठलीही गंभीर समस्या निर्माण होत असते, तेव्हा त्या आजारातून बरे होण्यात आपली सर्व आयुष्यभराची कमाई, सेव्हिंग्ज आपल्याला खर्च करावी लागत असते. म्हणून आपण किमान आपला एक छोटासा हेल्थ इन्शुरन्स काढून घेणे फार आवश्यक आहे. कारण हेल्थ इन्शुरन्स घेतल्यावर असा काही खर्च उद्भवल्यास आपल्या वतीने हा सर्व खर्च इन्शुरन्स कंपनी करते, ज्याने आपल्याला आपली सेव्हिंग मोडावी लागत नाही. चांगली गोष्ट आहे ना मित्रांनो, म्हणून इन्शुरन्स घ्या. तर दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, अनावश्यक खर्च टाळणे. जी वस्तू खरेदी करण्याची सध्या आपण कुठलीही अत्याधिक आवश्यकता नाही, अशा वस्तूंची खरेदी करण्यात आपले पैसे अनावश्यक खर्च करू नये. दुसरा पॉईंट आहे, आवश्यकता भासल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे. शक्य असल्यास आपण आर्थिक नियोजन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी एखादा तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यायला हवा. कारण ते ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याने आपण ते अधिक चांगल्या पद्धतीने आर्थिक नियोजनाचा सल्ला देऊ शकतात. मित्रांनो, शेवटचा आणि खूप इम्पॉर्टंट हा टॉपिक, आरोग्याची काळजी घेणे. आपले शरीर ही आपली सर्वात अमूल्य संपत्ती आहे. आपण ह्या संपत्तीची काळजी कधीच घेत नाही आणि रोजच्या नोकरीच्या, व्यवसायाच्या धडपडीत शरीराकडे दुर्लक्ष करत असतो, ज्याने आपल्याला भविष्यात अनेक आजार जडत असतात आणि मग ह्या आजारातून बरे होण्यातच आपली सर्व कमाई, बचत, खर्च होत असते. मग आपण पस्तावा करत असतो की आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेतली असती तर आज आजारपणातून बाहेर पडण्यासाठी आपली आयुष्यभराची सर्व सेव्हिंग खर्च झालीच नसती. म्हणून आरोग्याची काळजी घेणे हा देखील आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो आपण कधीच टाळू नये.
आपण आर्थिक नियोजन का करायला हवे, याचे फायदे कोणकोणते असतात, आपल्यावर भविष्यात कुठलेही आर्थिक संकट उद्भवल्यास आपल्याकडे त्यातून बाहेर पडण्यासाठी पुरेसा फंड असायला हवा, यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे आहे. मित्र, मी तुम्हाला आज खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती सांगितलेलं आहे. कृपया करून आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लाईफमध्ये हे पॉईंट्स जरूर आजमावा, म्हणजे तुमची लाईफ कशी बेटर होते बघा काही वर्षामध्ये. आणि मित्रांनो, मी असे व्हिडिओ बनवत असतो आपल्या फायनान्शियल टॉपिक्सवरती, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर जरूर करा आपल्या मित्रांमध्ये. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.